14 ते 19 आणि आता परत 19 ते 24 या दोन कालखंडातला फरक कसा बघता तुम्ही? ज्यावेळेस मी सुरुवातीला आलो त्यावेळेस माझी ओळखही नव्हती या मतदारसंघामध्ये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंमळनेरची पाणी पुरवठा योजना जी होती ती 16-17 दिवसाने अंमळनेरला पाणी मिळत होतं. चांगली मंजूर करून ती 2 दिवसाआड पाणी पुरवठा करायची योजना केली आणि तापी नदीवर पाणी आणलं. गाव तिथं व्यायामशाळा असे जवळपास 60 गावांमध्ये मी व्यायामशाळा दिल्या, साहित्य दिलं. गेल्या 5 वर्षात कसं पाहता या शहराकडे? काय अवस्था आहे शहराची? शासनाने फार मोठं मंत्रिपद दिलं होतं अंमळनेरसाठी, परंतु कुठल्याही गोष्टीचा या मंत्री महोदयाने विकास केलेला नाही. त्यांनी फक्त स्वतःचाच विकास केला. उलट मंत्री महोदयाच्या काळामध्ये सगळ्यात मोठी गुंडगिरी या अंमळनेर शहरामध्ये. काय आव्हान असतं जेव्हा एखाद्या पक्षाकडून तुम्ही लढतात आणि अपक्ष म्हणून? काय ताकद स्वतःची लागते? काय वेगळे प्रयत्न करावे लागतात? अपक्ष व्यक्ती हे सत्तेमध्येच बसते, मी विरोधात बसत नाही. तुम्हाला चिन्ह पण छान मिळालंय, बॅट मिळाली, काय सांगाल या चिन्हाबद्दल? शेतकऱ्यांची फसवणूक केली, विद्यार्थ्यांची फसवणूक केली, महिलांची फसवणूक केली. हे सगळे ज्यांनी जे पॉल टाकलेले आहेत मंत्री महोदय अन्यायाचे, तर त्याला षटकार लावण्यासाठी मी ती बॅट आणली. पुढील 5 वर्षात अंमळनेरसाठी तुमच्या डोक्यात असलेलं तुमचं विजन काय? महत्वाचे प्रकल्प कुठले? शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी जायला पाहिजे, हा एक माझा उद्देश आहे. कारण माझं ध्येय ते पुरुष कमवतो, पूर्ण घरभार खातं, पण महिलांनी कमवायला पाहिजे. या हिशोबाने छोटे छोटे गृह उद्योग असतील, हे असतील, यांना चालना देण्याचं आम्ही काम करणार आहोत. नमस्कार, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी प्रितेश. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीला मतदानाला अवघे काही दिवस उरलेले आहेत आणि निवडणूक अतिशय रंगतदार झालेली आहे. आज आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातील एक अतिशय महत्वाचा मतदारसंघ. या मतदारसंघात अपक्ष उमेदवार विरोधात या सरकारमधील विद्यमान कॅबिनेट मंत्री अशी एक काटेकी टक्कर इथे होते. आणि या सगळ्या ही जी लढत आहे यावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत याच तालुक्याचे माजी आमदार आणि आता जे इथल्या कॅबिनेट मंत्र्यांना आव्हान देणार आहेत असे शिरीष चौधरी. सर, स्वागत आहे आपलं वन इंडिया मराठीमध्ये. नमस्कार. नमस्कार. काय वाटतं, कसा सुरू आहे प्रचार? प्रचार आता प्रगती पथावर आहे. गावागावात सगळ्यांची भेट झालेली आहे. म्हणजे मी गणपतीच्या निमित्ताने प्रत्येक गावाला भेटी दिलेल्या होत्या. मी 428 आरत्या ज्यावेळेस केल्या तेव्हा मी गावांच्या भेटी दिल्या. नवरात्र उत्सवामध्ये प्रत्येक गावागावांना भेटी दिलेल्या आहेत. अच्छा. आणि आता इलेक्शन म्हणून, इलेक्शनच्या पूर्वी आणि आता इलेक्शनच्या नंतर, आताही माझ्या प्रत्येक गावागावात भेटी झाली. म्हणजे एक एक गावामध्ये मी आता प्रचारानिमित्त म्हणा 3 ते 4 वेळा जाऊन आलेलो आहे प्रत्येक गावामध्ये, 192 खेड्यांमध्ये. अशा पद्धतीचा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेचा मला भेटतोय, शेतकऱ्यांचा भेटतोय, महिलांचा भेटतोय, सगळे तरुण वर्गांचा भेटतोय. तरुणांची अपेक्षा माझ्याकडे फार मोठ्या वाढल्या आहेत आणि त्यांना माहिती आहे की तरुणांच्या जेवढ्या अपेक्षा आहेत, ज्या गोष्टी त्यांना डोक्यात आहेत, ते आपण श्रीदादाच करू शकतात. म्हणून या पर्वाने मोठा प्रतिसाद मला भेटतो. तुम्ही 2014 ते 19 या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. हो. 14 ते 19 आणि आता परत 19 ते 24 या दोन कालखंडातला फरक कसा बघता तुम्ही? 2014 मध्ये ज्यावेळेस मी सुरुवातीला आलो त्यावेळेस माझी ओळखही नव्हती या मतदारसंघामध्ये. बरोबर. सर्वसाधारण व्यक्ती हे विचारायचं, कोण हा शिरीष चौधरी? परंतु मी त्यावेळेस जलयुक्त शिवाराचं काम माझ्या स्वखर्चाने केलं होतं. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवल्या होत्या, महिला सक्षमीकरणासाठी नवीन नवीन उद्योग आणले होते, तरुणांना ज्या गोष्टी लागत होत्या, अभ्यासिका वगैरे पुस्तकं, MPSC UPSCचे पुस्तकं दिले होते. आणि त्या जोरावर मी 2014 मध्ये प्रचंड मताने निवडून आलो. बरोबर. 2014 ते 19 कालखंडामध्ये मी अंमळनेरचा एवढा विकास केला की ज्या गोष्टी अंमळनेरला लागत होते, सगळ्यात महत्वाच्या म्हणजे अंमळनेरची पाणी पुरवठा योजना जी होती
ती 16-17 दिवसाने अंमळनेरला पाणी मिळत होतं. मी ती योजना चांगली मंजूर करून 8.5 कोटी रुपये मंजूर करून ती 2 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची योजना केली आणि तापी नदीवर पाणी आणलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळा आणला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा आणला, नाट्य मंदिर बनवलं, हायब्रिड मध्ये धुळ्यापासून तर जळगाव पर्यंतचा रस्ता घेतला, अच्छा. बेटावत पासून तर जळगाव पर्यंतचा रस्ता घेतला, नवीन नगरपालिका केली, वसतिगृह केलं मुलांसाठी आणि गाव तिथं व्यायामशाळा, असे जवळपास 60 गावांमध्ये मी व्यायामशाळा दिल्या, साहित्य दिलं. कारण तरुण हा व्यसनापासून लांब राहायला पाहिजे या उद्देशाने मी प्रत्येक गावागावात व्यायामशाळा दिल्या. जलयुक्त शिवारामध्ये एवढं काम केलं शेतकऱ्यांमध्ये, तर त्यावेळेसची परिस्थिती टँकर युक्त अंमळनेर होतं. मी ते टँकर मुक्त अंमळनेर केलं. कारण जलयुक्त मध्ये एवढे तर आजही लोकांचे विहिरी, लोकांचे बोरवेल आजही जिवंत आहेत आणि ते सांगतायत की मग तुमच्यामुळे अन्नाला पाणी मिळतंय. ज्या ज्या गावांमध्ये पाण्याची व्यवस्था नव्हती तिथं पाण्याची व्यवस्था केली, कायमस्वरूपी पाणी येण्यासंदर्भात. नंतर सिंचनासाठी असे भोकरबारी धरण आहे, बरोबर, ते बी दुरुस्त करून तिथेही पाण्याची व्यवस्था कसं काय करणार. गांधी पाझर तलाव आहे, त्याच्यानंतर मुडीमध्ये एक आमच्या केटीवर होता, तो कित्येक वर्षापासून खराब होता, तो धुळ्यामध्ये असून सुद्धा मी माझ्या अंबळनेरच्या याच्यामधून आमदार निधीमधून तो दुरुस्त केला. असं असंख्य छोटे छोटे तलाव असतील ते केले. प्रत्येक नदीवर, पांढरा नदीवर असतील, या नदीवर असतील, कॅटीवर मोठ्या प्रमाणात केले की जेणेकरून पाण्याचं सिंचन व्हायला पाहिजे आणि पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे. असे अनेक विकासाचे काम मी या मतदारसंघामध्ये केलं असल्याने 2014 मध्ये जेवढे काम झालेले आहेत, एक ऐतिहासिक काम. मी उड्डाणपूल आणला 38 कोटी रुपये घेऊन, बरोबर, आणि आणि असा उड्डाणपूल आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये नाहीये. पोरवेचा उड्डाणपूल आणलेला आहे, जिल्ह्यामध्ये असं गोष्टी नाही आहेत. अशा नवीन नवीन गोष्टी सगळ्याकडे इथं आणलेल्या आहेत. सगळ्या समाज बांधवांना समाज मंदिरं दिले ज्यांना ज्यांना लागणार होतं ते. आणि या हिशोबाने मी कार्य करत असताना मला प्रतिसाद मोठ्या प्रमाणात. 2014 जी एंट्री होती माझी, ती एंट्री अशी होती की कोण हा शिरीष चौधरी. बरोबर, आणि ज्या वेळेस आमदार होऊन मी आता करतो तर लोकांच्या मनामध्ये एक गरिबांचा आमदार, एक हक्काचा आमदार, एक हक्काचा माणूस, हा कोणीही काय घेतलं तर हा आमचा शिरीष दादा. अच्छा, म्हणजे कोण हा शिरीष दादा आणि आमचा शिरीष दादा, इथपर्यंत ओळख मी तयार केली. बरोबर. करोना काळामध्ये असंख्य रुग्णांना मी सेवा केली, रेमडेसिवीर इंजेक्शन दिलं, सो खर्चाने गावागावात फवारणी केली, शहरात फवारणी केली. आणि करोनाच्या काळामध्ये त्यांना सगळ्यांनी जे भयभीत वातावरण होत होतं, ते भयभीत वातावरण दूर करून त्यांच्यात हिंमत तयार केली. बरोबर, आणि त्या हिमतीने करोनाशी ते लढत राहिले. बरोबर. असं असंख्य विकास कामं मी या अंबळनेर परिसरामध्ये केलेली. हा तुमचा कार्यकाळ झाला, तुम्ही विकास कामांची पूर्ण यादी सांगितली आणि ती यादी बऱ्यापैकी खूपच मोठी आहे. मात्र गेल्या 5 वर्षात कसं पाहता या शहराकडे, काय अवस्था आहे शहराची? गेल्या 5 वर्षात आम्हाला फार मोठी अपेक्षा होती, कारण शासनाने फार मोठं पद आम्हाला दिलेलं होतं. अंबळनेरला मंत्रिपद दिलं होतं आमचं अंबळनेरसाठी. परंतु कुठल्याही गोष्टीचा या मंत्री महोदयाने विकास केलेला नाहीये. शेतकरी राजांना न्याय दिला नाही, विमा दिलेला नाही, शेतकऱ्यांना म्हणजे रक्ताचे आसू यांनी काढलेले, अतिवृष्टीचे पैसे दिले गेलेले होते आणि फक्त थापा मारायचा, फक्त बातावर बाता करायचा, या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. कुठलाही विकास असं एकही नाव असेल की मंत्री महोदयाने केलेलं आहे, असं एकही छबी त्यांनी अंबळनेरमध्ये किंवा अंबळनेर तालुक्यामध्ये तयार केलेली नाही. त्यांनी फक्त स्वतःचाच विकास केला. त्यांनी त्यांचा प्लॅन्ट वाढवला, घरं मोठे मोठे घेतले,
मुंबईमध्ये घर घेतलं, पुण्यामध्ये घर घेतलं, जागा घेतल्या, हे घेतल्या, परंतु अंमळनेरचा शेतकऱ्यांसाठी, महिला सक्षमीकरणासाठी, बेरोजगारांसाठी, तरुणांच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कुठलंही असं ठोस कार्य केलं नाही. उलट मंत्री महोदयाच्या काळामध्ये सगळ्यात मोठी गुंडगिरी या अंमळनेर शहरामध्ये अच्छा. झाली. एवढी गुंडगिरी झालेली की जे गुंडगिरी करतात ते मंत्री महोदय त्यांचे प्रेरणास्थान म्हणून बॅनरमध्ये बर. राहतात. त्यांच्या घरी मंत्री महोदय जेवण करायला जातात. अच्छा. आणि अवैध धंदे एवढे वाढलेले मंत्री महोदयांनी. त्यांचं म्हणणं असं आहे की मग डिपार्टमेंट कडनं रितसर त्यांनाही हप्ता मोठ्या प्रमाणात. हा रोष जनतेचा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात आहे. व्यापाऱ्यांनी बोर्ड लावलेत अंमळनेरमध्ये की गुंडगिरी थांबवा म्हणून. अशा पद्धतीचे बोर्ड लावले की ह्या व्यक्तीने फक्त स्वतःचा स्वार्थ बघितल्यामुळे तर ह्या व्यक्तीला कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रतिसाद मिळणार नाही. जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल. आपण राजकारणात बऱ्याचदा बघत असतो की जेव्हा लढाई अवघड होत असते किंवा असं वाटतं की आता आपलं जिंकणं कठीण झालंय, तर त्या ठिकाणी मग ती लढाई बदनामीची केली जाते किंवा जातीचा असेल किंवा धर्माचा असेल असं एक शस्त्र पुढे केलं जातं. तुम्हाला अंमळनेरमध्ये असं वाटतं का शेवटच्या क्षणी ते अस्त्र कुठे पुढे करून विरोधक काही प्रयत्न करतात? निश्चितच त्या पद्धतीने त्यांचे प्रयत्न बी चालू आहेत. मागच्या वेळेस जे निवडून आले ते जातीच्या राजकारणामधून निवडून आले. वास्तविक त्यांची पात्रता नव्हती महोदयांची, मंत्री महोदयांची, की ते निवडून येऊ शकतात. परंतु आताही त्यांना असं वाटतंय की जातीपातीचं राजकारण करायचं, समाजामध्ये दुफळी करायची, प्रत्येक समाजात दुफळीकरण निर्माण करायची. म्हणजे तो कुठलाही समाज असो, मग तो चौधरी समाज असो, मराठा समाज असो, पारळी असो, कोळी असो, तेली असो, मारवाडी असो, मराठा असो, त्यांच्या दुफळी कसं तयार करायची या गोष्टीचा त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि त्या प्रयत्नानुसार ते होत आहेत. परंतु आता जनता जनार्दन ही हुशार झालेली आहे. एक वेळा त्यांनी फसवलेलं आहे, आता तसं जनता जनार्दन फसणार नाही हा माझा आत्मविश्वास आहे. कारण शेवटी कसं राहतं, जी व्यक्ती हारण्याच्या दिशेने जातो की आपली त्यांच्या सांगतोय की आपण हारणारच आहोत, तर मग ते हे जातीपातीचं राजकारण करून हे करून त्यांचा स्वार्थ काढण्याचा तो प्रयत्न करत असतो. परंतु हा प्रयत्न त्यांचा निष्ठूर जाईल, हा फसेल, हा प्रयत्न त्यांचा पूर्ण होणार नाही. जर असा प्रयत्न केला गेलाच तर तुम्ही आमच्या माध्यमातून अंमळनेरच्या जनतेला काय सांगाल? मी एवढंच त्यांना हात जोडून विनंती करेल सर्वसाधारण जनतेला, तुम्ही अंमळनेरचा सर्वांगीण विकास पहा. मी असताना 5 वर्षामध्ये जे कार्य केलेलं आहे आणि मंत्री महोदय असताना जे कार्य केलेलं आहे या गोष्टीचा तुम्ही विचार करा. विशेष म्हणजे ह्या मंत्री महोदयांनी तुमच्याकडे कुणाकडे बघितलं नाही. शेतकऱ्यांच्या विमा त्यांच्यामध्ये कमिशन खाल्लं, दुष्काळ जाहीर केला नाही त्यांच्या असताना, कुठल्याही प्रकारचा विकास केला नाही, महिलांची फसवणूक केली, गुंडगिरी वाढवली. आणि ह्या अशा लोकांना कधी सपोर्ट देत असेल महिलांचा तर यापुढे गुंडच लोक उभे राहतील, सर्वसाधारण जनतेचा त्याच्यामध्ये रोल राहणार नाही. आणि म्हणून कायदा सुव्यवस्था जे हातात घेतात, कायदा सुव्यवस्थेचे ज्या बिघडवण्याचं जे काम करतात अशा लोकांना तुम्ही साथ देऊ नका. कारण आपल्याला अंमळनेरचा सर्वांगीण विकास करायचा आहे. बरोबर. कुठला विशिष्ट व्यक्तीचा विकास करायचा नाही. या गोष्टी लक्षात घेऊनच आपण सतत वेळबुद्धीने अंमळनेरच्या विकासामध्ये आपण साथ देणं एवढीच तुमच्याकडनं अपेक्षा होती. तुम्ही 2014ला अपक्ष म्हणून लढलात, तेव्हा तुमची निशाणी कब्बशी होती. 2019ला तुम्ही भाजपकडून लढलात, आता परत अपक्षात. काय आव्हान असतं जेव्हा एखाद्या पक्षाकडून तुम्ही लढतात आणि अपक्ष म्हणून? काय ताकद स्वतःची लागते, काय वेगळे प्रयत्न करावे लागतात? पक्षाच्या असं काही राहत नाही अपक्ष, कारण अंमळनेरची जनता ही अपक्षाला जास्त प्रेफरन्स करते. मागच्या वेळेस पण अपक्ष निवडून आलेले होते, त्यानंतर मी आलो, मी पण अपक्ष निवडून. कारण अपक्ष व्यक्ती हे सत्तेमध्येच बसते. बरोबर.
मी विरोधात बसत नाही. नाही. आणि जनतेचे हे अपेक्षाच राहतात की अपक्षाला निवडून दिलं, सत्तेत बसेल आणि प्रचंड प्रमाणात निधी निधी आणेल आणि आपल्या परिसराचा विकास होईल. होईल. बरोबर. या हिशोबाने जनता अपक्षाकडे जास्त पाहत असते. त्यामुळे अपक्षाचा चान्स हे मोठ्या प्रमाणात राहतात. तुम्हाला चिन्ह पण छान मिळालंय, बॅट मिळाली, काय सांगाल या चिन्हाबद्दल? निश्चितच अतिशय छान चिन्ह आहे बॅट. बॅट म्हणजे षटकारच मारणारं चिन्ह आहे. जे जे अन्याय या मंत्री महोदयाने केलेले आहेत, शेतकऱ्यांवर अन्याय केलेले, पीक विमा संदर्भातले अन्याय असतील, दुष्काळ जाहीर करण्याचा, अतिवृष्टीच्या पैशांसंदर्भात शेतकऱ्यांची फसवणूक केली, विद्यार्थ्यांची फसवणूक केली, महिलांची फसवणूक केली, हे सगळे ज्यांनी जे पॉल टाकलेले आहेत मंत्री महोदय अन्यायाचे, तर त्याला षटकार लावण्यासाठी मी ती बॅट आणलेली. आणि योगायोग मला बॅट हे चिन्ह अशासाठी मिळाले की मला आता एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारायचे आणि हे अन्यायाचे 6 निश्चितच आम्ही मारू. कारण माझी जनता जनार्दन हे माझे बॅट्समन आहेत आणि हे त्या 20 तारखेला एवढी बॅट फिरवतील तर 23 तारखेचा विजय हा आमच्याच राहील, हा विश्वास मला आहे. तुम्ही आमदार झालात तर पुढील 5 वर्षात अंमळनेरसाठी तुमच्या डोक्यात असलेलं तुमचं विजन काय, महत्वाचे प्रकल्प कुठले? भरपूर महत्वाचे प्रकल्प आहे. माझ्या सगळ्यात महत्वाचा प्रकल्प आहे नदीजोड प्रकल्प. नदीजोड करून घेऊ, कारण शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी जायला पाहिजे. बरोबर. हा एक माझा उद्देश आहे. कारण माझं ध्येयच ते आहे की शेतीला पाणी, हाताला काम आणि सर्वसाधारण जनतेला शिक्षण. त्यानंतर शेत शिवार रस्ते आहेत. कारण एवढे खराब झाले असल्याने शेताकडे जाणारा माणूस आणि बैल यांचे बी हाल होतात. म्हणून शेत शिवार रस्त्याचा मोठा, युवकांसाठी चांगलंच दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून आपल्याला शिक्षण हब तयार करायचा. अंमळनेरची जी ओळख होती उद्योग नगरी, आज अंमळनेरचा व्यक्ती बाहेर नोकरीला जातो त्याच्यासाठी उद्योग तयार करायचे, बाहेरच्या कंपन्यांना इथं उद्योग करण्यासाठी बोलवायचे. या पद्धतीने हाताला रोजगार मिळाला पाहिजे. महिलांना संरक्षण पाहिजे. बरोबर. कारण आजच्या परिस्थितीमध्ये एवढी गुंडगिरी वाढलेली, आज कुठलाही महिला, कुठलाही व्यापारी किंवा कुठलीही जनता सर्वसाधारण सुरक्षित नाहीये, ही भयभीत आहे. कधी उद्या काय होऊन जाईल त्या गोष्टीचा विचार केला जातो. त्यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहायला पाहिजे. या विचाराने आम्ही प्रयत्न करू की महिलांचं संरक्षण व्हायला पाहिजे. या गोष्टीचा ज्याप्रमाणे करता पुरुष घरात राहतो त्याप्रमाणे महिला सक्षमीकरणामध्ये महिला पण पाहिजे की जेणेकरून त्यांचे उत्पन्न महिलांकडनं बी वाढायला पाहिजे. पुरुष कमवतो, पूर्ण घरभार खातं, पण महिलांनी कमवायला पाहिजे. या हिशोबाने छोटे छोटे गृह उद्योग असतील यांना चालना देण्याचं आम्ही काम करणार आहोत. तुमच्या विजयासाठी आणि या निवडणुकीसाठी तुम्हाला शुभेच्छा आमच्याकडून खूप साऱ्या. हे होते शिरीष चौधरी. खरं तर अपक्ष उमेदवार आणि तो जेव्हा निवडणूक जिंकतो तेव्हा अपक्ष आमदार, त्याचं मत फार महत्वाचं असतं आणि कदाचित उद्या ही निवडणूक तशा अर्थाने ऐतिहासिक आहे. कदाचित एवढी महत्वाची विधानसभा निवडणूक यापूर्वी कदाचित महाराष्ट्रात झालेली नसेल. सरकार कुठलं येईल त्यामध्ये अपक्ष आमदारांची भूमिका फार महत्वाची असू शकते आणि कदाचित त्यात या अंमळनेर शहर महत्वाची भूमिका बजावू शकेल आणि त्या माध्यमातून या शहराला मंत्रिपदही भेटू शकतं अशी आशा या अंमळनेर वासियांना आहेत. शिरीष चौधरींनी आपल्या सोबत अगदी दिलखुलास संवाद साधला. त्यांचं अंमळनेर बद्दलचं असलेलं विजन, अंमळनेरकरांशी असलेलं नातं, त्यांनी अंमळनेरमध्ये त्यांच्या कारकिर्दीत केलेली कामं, या सगळ्यांचा आढावा त्यांनी दिला. खरं तर ही मुलाखत आपल्याला साचेबद्ध ठेवायची नाहीये, याचा दुसरा पार्टही आपण घेऊयात. आपण त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जाऊन त्यांच्या कार्यकर्त्यांच्या त्यांच्याविषयी काय भावना आहेत, लोकांच्या त्यांच्याविषयी काय भावना आहेत, या त्यांना सोबत घेऊनच कार्यकर्त्यांमध्ये जाणार आहोत. हा होता मुलाखतीचा पहिला भाग. पाहत राहा वन इंडिया मराठी.